अचानक बेअरग्रिलची आत्मा आमच्यामध्ये शिरली आणि आम्ही निघालो यवतमाळच्या सुनसान इलाक्यात ॲडव्हेंचर करायला. लवकर तिथं काहीतरी आहे, वरती काहीतरी आहे. आम्ही या 3 जागेवर गेलो आहे. फर्स्ट प्लेस आहे निरोणा डॅम, वृद्धाश्रम. लहानपणापासून आपल्याला मायबाप एवढं पोसून मोठं करतात, एवढं चांगलं परवरिश देतात, शिकवतात, सवरतात, सगळं करतात. आपण त्यांच्यासोबत काय करतो चला जाणून घेऊया. आमचं काय बाजार ले को लड्डू लड्डू बिड्डू कृष्ण मेला पीछे पट कद्दू रे मम रे मम रे रे मम रे मम रे. हे माझे ट्यून आहे. हो का? तिथे आल्यापासूनची. तुमची मुलं वगैरे आहे का? ठीक. एक नोकरी पेशा व्यक्तीला काय पाहिजे, अशीच जागा पाहिजे जशी इथे मधुर वास सुवास, इथे खूप सुंदर वातावरण आहे, निसर्गाचा रम्य सहवास इथे आहे. बघा इकडे मस्त समुद्र आहे, टेम्परेचर एकदम मेंटेन असते. याच कारणाने इथे मुलं मस्त खेळत आहे. आणि वृद्ध लोकांना याच्या अलावा काय पाहिजे, खूप सुंदर जागा आहे. पण याच्या अलावा बी एक वस्तू जरुरी असते की परिवारसोबत थोडं टाईम स्पेंड करावं, नाती नत्रासोबत थोडं खेळावं. पण इथे असं आहे की ते राहतात, इथे फक्त राहतात, बाकी काहीच नाही. ते म्हणजे जे त्यांना ते पाहिजे असते त्यांच्या नाती नत्रासोबत खेळावं, ते त्यांना इथे भेटत नाही. राहतात ते सुखी, पण जे पाहिजे ते नाही भेटत. आता आपलं मातोश्रीचं दर्शन झालं आहे. दीनदयाल उपाध्यायमध्ये आपण आलो आहे. आता जाणार आहे आपण या मिसो पहाडीवर. बघा हे मिसो पहाडी, या खूप उंच मिसो पहाडीवर आपण आता चढणार आहे. खूप मस्त आहे ते. तिथे चढता आमची हालत फस्तावणार आहे. पण आम्हाला माहीत आहे की त्याच्यावर आम्ही जरूर चढते. व्हिडिओमध्ये छोटा दिसत आहे, पण असा तो खूप मोठा आहे. डायलॉग तो विसरलेला आहे. हे टॅब आहे माझ्या हातात आणि हे बावत नाही आहे, पडला तर फुटते. चला आता आम्ही चालले समोर त्या टेकडीवरचं दर्शन आमचं काय की जंगलामध्ये काय असतंय. आम्ही चालले त्या समोरच्या टेकडीवर. आता भाऊ आमचं ॲडव्हेंचर कसं चालतंय पुढं व आम्हाला तिथं काय भेटतं काय दिसतं हे बघण्यासाठी आम्ही समोर चाललाय. फार तिकडे चाललोय आम्ही, ते तिकडं त्या टेकडीवर जाऊन आम्ही तिथून एक सीन घेणार आहे, मस्त फोटो बड्यापैकी व्हिडिओ काढणार आहे. धन्यवाद. चलो बरं. त्यानंतर आम्ही जाणार निरोणा डॅमवर आणि आम्ही आलो आहे दीनदयाल उपाध्याय वृद्धाश्रममधून. हे पहाड खूप मोठं आहे. हे दिसत आहे तुम्हाला मिसो पहाड छोटाच दिसत आहे, पण खूप मोठा आहे मिसो पहाड, खूपच मोठा आहे मिसो पहाड. याचा नावकरण आम्हीच केलो आहे मिसो, मेघराज आणि सुशांत म्हणून. चला आता आम्ही चालले त्या टेकडीवर. त्या आजीनं असं सुंदर शब्द सांगितलं की तिचं जीवन कसं असते व का आम्ही लेखा. आपण शहरातलं वातावरण तर बघितलं आहे, आता बघूया वरचं वातावरण कसं आहे ते बघण्यासाठी. आपल्याला पुढे जाऊन पुढचं वातावरण कसं आहे ते बघण्यासाठी चला पुढं पण जाऊ. असं 3 स्टेप काढ. इथं चढलं वरतं म्हणतात 3. ठीक आहे. चला आपण चालले टेकडीवर. आता सध्या तर इथून तर व्ह्यू दिसणार नाही. माझा मित्र आहे, याला लय त्रास होऊन राहिला आहे. इथून ह्या जागेवरून तर तेवढा व्ह्यू दिसणार नाही. जोपर्यंत आपण वरच्या टेकडीवर पूर्णपणे चढणार नाही तोपर्यंत पूर्ण इथचं व्ह्यू दिसणार नाही. त्यामुळे आपण पुरं टोकावर चढणार. विसरून राहिले आम्ही, चैना तुटून राहिले आमचे, चैना तुटून बॅग पुरी हे होऊन राहिली आमची. हे बघा बॅग पुरी फाटून गेली आहे आमची बॅग, तरी आम्हाला पुढचं पाहण्यासाठी पुढे जावे लागेल. चला बॅग तर फाटली. हे सुमो पहाडीवर आम्ही पोहोचलो आहे. सुमो पहाडीवर हा खूप मोठा इथे गोटा आहे. आमची बॅग तर फाटली. तो गोटा जर इथून घसरून पडला तर आम्ही इथून पसरून पडलो. चला अरे पडलो. टेकडी तर लई छोटी दिसून राहिली पण नजारा बहुत सुंदर. चला या माझ्या मित्राला घेतो, नंतर तुमच्या कॅमेऱ्याला. हात दे म्हटलं हा कॅमेरा देऊन राहिला मला. बघा असे मित्र देतो सोडून द्या. पलटो ये. माझा मित्राला तर लई त्रास होऊन राहिला चढण्यासाठी, कारण की त्याचं
चल असं नको म्हणून म्हणताय तरी आपण असं म्हणून देऊ. तर हे सुमो पहाडीवर आम्ही आलोय. हा बघा, हा चढत आहे वरता पोट्ट. खूप वरता आलोय आम्ही. गोटा सोडू का? एक गोटा सोडून वगैरे. झालं संपलं. चल हे बघा, हे गोट. थांबे 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 दिका थांब. पाणी तू तू चढता चढता पाणी कसं पिऊ शकता इथं. हे दिवसभर असं व्लॉग बनत राहिलं ना. बेर गिलो आणि ब्लॉग बनू. तो देखिए दोस्तों, इस पहाड़ी पर हम पहुंच गए हैं. बहुत खतरनाक पहाड़ी. यहाँ पे जंगली जानवर की कोई कमी भी नहीं है. यहाँ पे हमें जीने के लिए सबसे पहले तो पानी की आवश्यकता है. पानी की आवश्यकता है, जो इसने भर दिया है अभी अभी इसके शरीर के अंदर ये से. बाटल में पानी था, एक पानी खत्म हो गया. अभी उधर जाना पड़ेगा वो नज़ारे पे. हमको दिख रहा है वो पानी के पास हमको जाना है, पर अभी हमारे पास पानी नहीं. पर मुझे बहुत ज़ोर से पेशाब आई है, तो मैं सोच रहा हूँ आधा आधा हम बांट लेंगे. और बॉटल दो, बॉटल. ये बॉटल है हमारे पास, इसमें गरम का गरम ही रहेगा. तो रुको, मैं इसमें भर के आता हूँ पाणी. हे खूप खतरनाक जागा आहे. इथे कोणते जानवर आहे आम्हाला ते पण माहीत नाही. वर इथून जर खाली पयत गेलो तर पयतच गेलो इथून, कारण का खूप खतरनाक अँगल आहे. इथे चढणं नाही होत आहे. कोणता जर जानवर आला तर इथे वाचणं कठीण आहे. तर तुम्ही जर इथे असाल सुमो पहाडीवर येसान तर स्वतःच्या रिक्सवर या. ठीक आहे, स्वतःच्या रिक्सवर या. हॅलो गाईज, तर आता आपण आले आहे टेकडीवर. पूर्ण बघून घ्या. तर टेकडीवर तर आला आहे. हा जो आहे हो मोठा मोठा निळवणाचा भाग आहे. ठीक आहे, तर आम्ही जाणार आहोत इथं पोहायला. ह्या नदीवर जाणार आहे आम्ही पोहायला. मस्त मस्त पोहणार आहे आम्ही. काही निघलं ना, काही निघलं ना, गेलं बा सगळं निघालं. तिथं काहीतरी आहे वरती, काहीतरी आहे वरती. चलो खालतं नीचे. अबे लेका पैदा होणार नाही मोका तिथं. स्टॉप कर. स्टॉप केलं आणि मेलो तर हो देख. का खतरनाक आहे. आम्ही निरवणा डॅमवर आलतो इथं पोहाले, पण इथं काय समोर एक काडी घ्या हातात. ही काडी घे, काडी एका झाडाला पकडून घेजो पैतानी. ते डब्बा दिसून राहिला आपल्याला. मंत्र पिंत्र तर नाही ना टाकून? हा, मंत्र वगैरे काही नाही मंत्रानं आपल्याला काही नाही. चल भागो. ये तो बहुत डरता है. आपण तो डरते. मी पण गावातलाच आहे, पण मला भेव लागते भावा. वाह, खतरनाक प्लेस आहे सुमो पहाडी. सगळ्यात चांगला स्पॉट आम्हाला भेटला. एकदम क्लिअर, नाही कचरा नाही, काही नाही. काही काढा रे, समोसा काढा बॅगमधून लवकर. समोसे आणले नाही, पाववडे आणले आम्ही ना ॲक्च्युली. तेव्हा निळवण डॅमचं ते नदी दिसत आहे. आता इथून खतरनाक. पहिले हा बसून गेला, आता इथं बसला तर हा उठत नाही. खतरनाक काम आहे इथं. मस्त आहे सुमो पहाडी, सगळ्यात चांगला स्पॉट आहे. तुम्ही इथे येसान तर हे पाहिजे, हे झाड इथं आम्ही 2 रुपये लपून ठेवतो. आहे का रे 2 रुपये दे रे. हे 20 हे शॅम्पूची पुडी आहे बघा. स्पॉन्सरशिप नाही आहे हे याचं, मेडिमिक्सचं, पण आम्ही इथं ठेवतो. नाही कचरा नाही करू. 1 रुपये दे रे भावा. जे करते ते मेकअप भाई करते भाई. चीज आओ खाने. काय काय आपल्यापाशी हे आहे सांबार वडी, दही बेल. हे बघा, हा जे 2चा कॉईन आहे, हा 2चा कॉईन मी इथे लपून ठेवत आहे. हे वरतं एक झाड आहे सुमो पहाडीचे. तिथे बघा वरतं एक हा झाड आहे, आणि या झाडापाशी हा गोटा आहे. हा गोटा. इथे हे सिक्का, हा सिक्का, आणि हा 2 रुपये. ठीक आहे, कुणाला भेटलं तर भावा व्हिडिओ बनवून पाठव जा. ठीक आहे, ओके. वरतं आणखीन पण थोडंसं आहे मोठं. तिथे महादेवची मूर्ती वगैरे आहे वाटते, शंकरजीचं. पण आता आम्ही जेवतो इथे. आलू गुंडा खाल्ला का बे?
हे सॉस आहे. बले काय कसं वाटतं ते फोटो काढतो ते यवतमाळ दिसत आहे तुम्ही पूर्ण ते फोटो काढतो ते बंद कर बंद कर बंद कर. कुछ भी कर रहा तू. इधर दिया मोबाईल. केलं कोणी हवा घेऊन सोडला गेला माया. हो ना बोका एवढ्या दुरून कसं वापस जाऊ. दूध घुसला माझ्या अंगात. भूताला फेकतोस इथून खाली. म्हणे माझ्या अंगात भूत घुसू नाही. बापू बंद ठेव आता मोबाईल स्विच ऑफ पडत. बिना शिवा देव तू राहू नाही शकत का. चालव पडतो. तर हे आहे सेकंड प्लेस पाचधारा. तर आम्ही निघालोय पाचधाराच्या रस्त्यावर. माहीत नाही कुठल्या आम्ही कच्च्या रस्त्यावर आलो पण समोर या पहाडाच्या मागे म्हणतात की पाचधारा आहे. पण आम्ही या जंगलातून फसलेलो आहे. आम्ही विचार केला की सीधा सीधा या रस्त्याने जाओ कारण समोर जाऊन पहाड भेटू शकते. पण काय माहीत काय म्हणते. तू बोल काहीतरी. अभी जा रहे हैं अभी बाद में बात करेंगे चलो. आणि ऊन पण खूप जास्त आहे इथे. उन्हाळ्याचे दिवस चालू आहे. भयानकच ऊन चालू आहे. गरम हवा सोबत. जसं तसं इकडे तिकडे घुमल्यानंतर स्वतःचा एक नवीन मार्ग शोधून आम्ही पोहोचलो आहे पाचधाऱ्यामध्ये. पण येता येता एक खूप मोठी गडबड होते की आमची सायकल होते पंक्चर आणि जाण्यासाठी आम्हाला खूप लांबचा प्रवास करायचा आहे जो की बसस्टँडपर्यंत आम्हाला जायचं आहे. मला नाही माहिती इथून किती किलोमीटर आहे पण भरपूर दूर आहे बस स्टँड यवतमाळचा. पीछे पाचधारा आहे आणि तिथे पण आम्हाला जायचं आहे. पण आम्ही शोधून घेऊ काही मार्ग. बहुत ऊपर पहाड़ पर आ चुके हैं हम. अभी 90 डिग्री का यहाँ पे पूरा चढ़ है. 90 डिग्री दिखाओ. ये 90 डिग्री पूरा ये पत्थर है. इसके ऊपर चढ़ना है हमको. पूरा पत्थर है इसके ऊपर चढ़ना है. ये देखो पूरा पत्थर है इसके ऊपर चढ़ना है. पूरा ये 90 डिग्री है. अब मेरा दोस्त डेमो करके दिखाएगा कैसे चढ़ना है. कैमरामैन आ जाओ जाओ ऊपर. पत्थर में है तो आओ. मैं तो चढ़ सकता लेकिन मेरा दोस्त का क्या है. यहाँ से गिरे तो गिरे काम खत्म है. ओबे ये नजारा. ये कितना अच्छा दिख रहा है पूरा. खतरनाक. तर टेकडी क्रॉस करताच आम्ही वर पोहोचलो आणि इथे आम्ही भरपूर सारे फोटोज घेतले. त्यानंतर गुफापाशी आम्ही पोहोचलो. कुछ भी पता नहीं अंदर क्या होगा करके. पूरा अंधारा है. चारों तरफ अंधारा है. चलो जाएंगे. बोलो हा आवाज करा दिए ना आहे का काही. ये अबे लवकर लवकर लवकर. अबे तो इस गुफा से हम अंदर बाहर निकल चुके हैं. बहुत ही अच्छी गुफा थी. बहुत डेंजर था. अभी इधर नाश्ता करेंगे. इधर ही यहीं पे बैठ के हम नाश्ता करेंगे. अब बस बाहर का एक बार आपको नज़ारा दिखा दूं. मैं चप्पल उस तरफ हमने रख दी है. चप्पल क्योंकि मंदिर के अंदर चप्पल ला नहीं सकते. तो देखिए पूरा ये टेकड़ी इसके ऊपर थोड़ा सा ही गुफा है. छोटी सी गुफा है. 150 फुट शायद 50-100 फुट. इधर नाश्ता करेंगे. थोड़ा पानी लेकेंगे थोड़ा. पूरा यहाँ पर हम नाश्ता कर रहे हैं. ये सेव समोसा ये क्या है रे
ये क्या है बे? आलू बोंडा। आलू बोंडा और ये ब्रेड पकोड़ा, ये सॉस, इसमें मिर्च है, एक नंबर। सुपर, एक नंबर, बेस्ट बेस्ट। काय बे, काय बे अमृत पान। बनानाचं चाललं पुढं। तुला चांगला घोट म्हणलं मी, तू हम पहुंच गए कोडम्बी और यहाँ से बोलते हैं कि इस तरफ तालाब है। देवानं आपल्याला कुठे पाठवला? या गोट्यापाशी हे चूल आधीपासूनच मांडून होती। बाटा तिकडे ठेवला। तो उस तरफ मेरा दोस्त है जो टमाटे वमाटे काट रहा है। कोई भी नहीं है यहाँ पे, देखो पूरी जगह खाली है और यहाँ पे काट रहा है। ये देखो, बहुत अच्छा खाना बनाता है। ये पूरा तालाब है और यहाँ पे हमारा पीने का पानी जमा हो रहा है। देखो बहुत ही अच्छा, एकदम स्वच्छ पानी जमा हो रहा है यहाँ पे, ये तालाब। राईस बघितला का? हो, काय झालं? मस्त झाला। मस्त झालं म्हणजे शिजलं का? काढून ठेवलं? शिजत आहे अर्ध शिजला। देखो पूरा तालाब, बहुत बड़ी जगह है और एक गड्ढा जिसके अंदर हमारा पीने का पानी जमा हो रहा है। ठीक है, और यहाँ पे मसाला भात बनाने की तैयारी चालू है। तरी ये बघा ये वाटा। चलो जाएंगे, थोड़ा ठंडा करेंगे और इस बाटल में भर देंगे, ये वाला बाटल में। बाद में ये खाएंगे। अच्छा हो गया, कैसा हो गया अभी मालूम नहीं है, लेकिन अच्छा हो गया। खीर हे पाण्याजवळ माझा मित्र हा इथं डुबत आहे, फक्त तिथंच ठेव। कुठं गेलं? स्वच्छ पाणी निघलं, माझा मित्र पेत आहे, मरून जाते आता। हो, इथं आम्ही आलो या तलावात। हा तलाव आहे कोळंबीचा तलाव। आता आम्हाला झाला टाइम, लगेच अजून आम्ही नाही निघलं अर्धा तासात तर खतम। हा पाणी एक नंबर। चल लवकर खिचडी बनवतात है ना। तर आमचं मसाला भात होण्यासाठी सगळं मटेरियल गेलं आहे। आता चटणी मीठ व त्याचं काही आहे टाकायचं, बाकीचं सगळं झालं आहे। चिवडा आहे शिल्लक, चिवडा दाबून द्यायला 5 मिनिटं लागतील शिजायला। थोड्या वेळात टाकू आणि भात
टाकू. मसाला पण आहे आपल्याकडे. खिचडीचा मसाला आहे, पेस्ट आहे. पेस्ट कुठं आहे? आपल्याकडे ही पेस्ट आहे. हे पेस्ट टाकलेलं आहे. ठीक आहे. या बॉटलीत आपण जे पाणी स्वच्छ ते जे काढलेलं आहे ते पाणी आपण याच्यात भरू. ठीक आहे. चल भरून आणू, भातासाठी भरून आणू. ते चम्मच कर. तोपर्यंत शिजून जाते. आपण पाणी काढू. पाणी काढून याच्यामध्ये ग्लासमध्ये पाणी काढू. तसेच आता आमचं सगळं आटपलं आहे. आमचं जेव्हा खिचडीचं प्रोग्राम होईल तेव्हा आम्ही तुम्हाला खिचडी खाताना दाखवेन. खिचडी नाही, मसाला भात. मसाला भात. खिचडी खायला मसाला भात आणि खीर. हा, मसाला भात आणि खीर. हे बघा आमचं इथं एक छोटंसं इथे आम्ही गड्डा केला ज्याच्यामध्ये प्युअर पाणी येतं, एकदम स्वच्छ पाणी. हे बघा तुम्हाला मी दाखवतो. एकदम स्वच्छ पाणी आहे याच्यात. हे बघा, याला आपण पिऊ बी शकतो. हे इथे तलाव आहे आणि तलावच्या बाजूला एकदम स्वच्छ पाणी. बघा किती स्वच्छ पाणी आहे. बघा हे बघा, याला मी पिऊ पण शकतोय. बघा. तर आता पाणी प्यायचा प्रोग्राम झाला आहे चालू. तर थोडा वेळात ते शिजून जाते आम्ही जे टाकलं आहे ते. व नंतर जे झाला प्रोग्राम होईल खिचडी झाल्यावर तसेच आम्ही नाही का मस्त बड्यापैकी खाऊ. हे बघा. व तिकडे आम्ही लय लांब आल्यावर आम्ही आमची खिचडी झाली आहे. आता एका साईडला मसाला भात हा होईच. मसाला भात झालेला आहे. आता आपण निवे एक साईडला करून घेऊ. व तसेच आम्हाला या गोटे लावायचं काही आम्हाला या गोटे लावायचं काही काम पडलं नाही, कारण की ऑलरेडी हे इथंच होते. आम्ही ज्या पोहोचलो इथे ज्या जागेवर आम्ही आले आहे ते त्याच जागेवर असंच होतं. काही गोट्याचं लावायचं काम पडलं नाही. हा गोटा बघा, हा काही हालून नाही राहिलं, काही नाही. तिन्ही गोटे ज्या स्पॉटवर आले आम्ही. हे पूर्ण भिजून जाऊ. एकही कचरा इथे ठेवणार नाही आमच्या जाणं. तर खिचडी तर झाली आहे. ओलं जागा ही ओली करून जाऊ. निव्यावर ठेवू, इथं ठेवून देऊ. व आता हे ठेवत आहे. तसेच आपण इकडं घुमायला जाऊन थोडं बघू तिकडलं वातावरण काय आहे. इकडं थोडं या साईडला. व तसे हा जो तलाव आहे हा कोळंबीचा तलाव आहे. कोळंबी तलाव तो पुरा जंगल आहे. हा इकडं रस्ता आहे. आम्ही इकडून 3-4 किलोमीटर पैदल आले गावाकडून. तर हे थोडं 5 मिनिट खीर आहे. आत्ताच आम्ही खीर चकली आहे. एवढी बेस्ट खीर झाली आहे बघा. तुमच्यासमोर चकतो मी. एवढी बेस्ट खीर झाली. अरे बापरे, खूपच खतरनाक. इथं मी आत्ताच खीर खाल्लो याच्यातली. ही चटणी थोडीशी वगैरे मीठ वगैरे आहे. चला आपण जाऊ समोर इकडे ह्या स्पॉटकडे. ठीक है. डरगी तू डरगी डराता है डराता. उधर देखो ये तो थोड़ा सा था, उधर आगे भी बहुत है. थोड़ा ज़्यादा डिस्टेंस नहीं है, 500 मीटर तक है. ये लग गया ये अपना क्या रे, ये इसको क्या बोलते हैं वो रंग पंचमी का. इसमें थोड़ा रहता है रस, अच्छा रहता रस बोलते. खायचं नसते ते. हा नाही ना बे, आमच्या गावातलं पिते रे बा. इथं बंदर आहे. ओ देखो बंदर. ओ शेट, वो बंदर दौड़ के जा रहा उधर. इकडे इथंच आहे ना झाडावर. किधर है किधर. इकडं वो देखो इधर बंदर है. बंदर वो देखो. ओ देखो देखो बहुत बंदर है इधर तो. अच्छा है बात है. इधर का दिखाओ. वो देखो टेकड़ी कैसा है. अंदर नाही हो फक्त. चलो हम खा रहे अभी. काय रे काम दे बेले. बघा रे भात. हा मसाला भात एक नंबर. गरम आहे. त्याचं मिलमेल तिथंच राहिले. शेंगदाणे कुठं टाकला बे. अबे शेंगदाणे. एक खीर आमची. घे. वा खीर राहू दे तशी ना. बॉटलात आणखी नाही खीर. ते चटणी बी काढलेली गपशी लागत आहे बे. खाऊन पण तिकडची. काही नाही मस्त झाला आहे. आता आम्ही खाऊन चालले जातो, कारण की लेट झाला आहे. 6 वाजत आले बे. राईस एक नंबर झाला आहे. थोडं गरम असल्यानं आम्हाला थोडं तिखट लागत राहिलं. मारता का. देखो अच्छा है वातावरण. देखो
ते तिचे तिकडे काहीतरी येतं बघा सोलं होतं बघा ती झाडाकड झाडाच्या बाजूला पाहिजे ना ते नाल्याच्या काठानं होई ते लोक का दादा काय नाही आपण याला 3-4 जागाचा व्हिडिओ जो आपण काढलाय हां ते सगळं एडिट करू एकाच व्हिडिओ दाखव बंदे यवतमाळचे लोकेशनवर आपण दिले ग्राफिक्स ना आणि आपला जो भावाचा व्हिडिओ आहे आपण इथं मोबाईल पडला असा थोडं दुपटे हे मिरच्याला तिखट होते बे चटणी झाली बरोबर है ना मीठ पण झालं टेस्टी आहे पोट भरलं मग खाऊन घेते